लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। विकासाच्या बाबतीत कोपरगाव शहरासह हद्दवाढ झालेल्या भागाचा चेहरा मोहरा कसा बदलेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे। अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी असलेले कामे मार्गी लागत असल्याने याचे मोठे समाधान वाटत असल्याची भावना आमदार आशुतोष काळे यांनी विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केली आहे। कोपरगाव शहरासह वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत 23,28,000 रुपये निधीतून नगर परिषद हद्दवाढ झालेल्या भागातील नागरे पेट्रोल पंप ते ब्रिजलाल नगर रस्ता व 30,98,000 रुपये निधीतून प्रभाग क्रमांक 1 मध्ये ITI कॉलेज समोर रस्ता डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे। यावेळी दोन्ही ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांच्या विकास कामाचे कौतुक करत आभार मानले आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। कोपरगाव नगर परिषदच्या हद्दीमध्ये मंजूर आहे याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। याच्यामध्ये विविध योजना आहे, वैशिष्ट्यपूर्ण योजना असेल, नियोजन विभागातील योजना असेल किंवा हद्दवाढ भागातली, हे सर्व मिळून कोट्यवधीचे कामं आपण या ठिकाणी मंजूर करून आणलेले आणि विकासाच्या बाबतीमध्ये कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा कसा बदलेल यासाठी माझे प्रयत्न चालू आहे। कोपरगाव शहराला आता 3 दिवसाआड पाणी केलेलं आहे। लवकरच दिवसाआड करण्यासाठी नगर परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामं चालू आहे। ते कामं होऊन आणि तलावाचे कामं बाकीचे राहिलेले ते केल्यानंतर आपल्याला रोज पाणी त्या ठिकाणी देता येईल अशी परिस्थिती आहे। तर या सर्व नागरिकांची जी काही मागणी अनेक वर्षांपासूनची होती, हे काम मार्गी लागत असताना फार मोठं समाधान मला त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून मी या निमित्ताने एवढीच विनंती करेन का आपल्या सर्वांचा आशीर्वाद अशाच पद्धतीने मला ठेवा किंवा राहू द्या एवढी विनंती करतो। या परिसरामध्ये ITI कॉलेज असल्याकारण ITI कॉलेजची इमारत या परिसरामध्ये असल्याकारणाने इथे रोजचे विद्यार्थी आणि तसेच DPOL शाळा ही देखील या ठिकाणी असल्याकारणाने इथे विद्यार्थ्यांना यायला अडचण होती आणि तसेच इथल्या रहिवाशांची मोठी अडचण होती। गेले अनेक वर्ष आपण पाहतो या परिसरामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये फार मागासलेला भाग होता आणि म्हणून इथे प्रामुख्याने पहिले तर ITI कॉलेजची जी काही इमारत माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांनी 2014च्या अगोदर सुरुवात केली होती, पण काही कामांसाठी तिथे निधी कमी पडला, परंतु 14 ते 19 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ही गव्हर्नमेंटची ITI इमारत आहे, ही काही आमची व्यक्तिगत नाही, पण या 5 वर्षामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये याच्यावर रुपये खर्च झाला नाही किंवा ती कामं पूर्ण केले गेले नाही आणि आता 2019ला आपण सर्वांनी जी काही संधी दिली ही इमारत पूर्ण करण्याचं काम आणि या परिसरामध्ये वैभव घालणारी इमारत आहे ही या ठिकाणी पूर्ण केली। विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या आणि त्याच्यामुळंच इथे विद्यार्थ्यांचा वावर वाढला आणि तिथून पुढं मग या रस्त्याची अडचण देखील सर्वांना जाणवायला लागली आणि म्हणून या रस्त्याचं काम असेल, इथल्या गटारींचं काम असेल, इथे लाईटचं काम असेल किंवा आपण जी काही पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली त्याच्या माध्यमातून इथे पाईपलाईनचं काम असेल, हे सर्व गोष्टी या ठिकाणी काही झालेल्या आहे, काही होणार आहे, काही मंजूर आहे आणि म्हणून इथल्या नागरिकांना निश्चितपणाने चांगल्या सुविधा देण्यासाठी जो काही निधी मागच्या काळामध्ये मी मंजूर करून आणला ते कामं पूर्ण होऊन भविष्य काळामध्ये जो काही निधी या ठिकाणी लागणार आहे यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे। फक्त आता निवडणूक जवळ आलेली, आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला मिळाला पाहिजे।
आता आमचं माझं लक्ष आहेच. आता माझं लक्ष आहेच. आता माझ्याकडे लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. बरोबर आहे का? आपण त्या पद्धतीने आशीर्वाद दिला तर मला अजून काम करण्याची ताकद या ठिकाणी मिळेल. एवढं ठेवायचं आम्ही मागून ठेवू, मग बरोबर होऊन जाईल असं काम पुढचं. त्या पद्धतीने आपण सर्व कामं मार्गी लावू एवढा शब्द या ठिकाणी देतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आमदार साहेबांच्या शुभ हस्ते पेट्रोल पंप ते बिजाननगर गेट या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडलेला आहे. कोपरगाव तालुक्याचा इतिहास बघितला तर आजपर्यंत ज्या ज्या आमदाराच्या काळामध्ये जी कामं झालेली आहेत त्यापेक्षा सर्वात जास्त कामं ही दादांच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहेत. अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुमारे 3,000 कोटीची कामं या कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली झालेली आहेत. 3,000 कोटीची कामं एका तालुक्यामध्ये एका आमदाराच्या मार्फत होणं हा खऱ्या अर्थाने कोपरगावचा इतिहास झालेला आहे. कोपरगावचा मुख्य जो पाण्याचा प्रश्न होता, विशेषतः 5 नंबरचं तळं ते दादांच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण झालेलं आहे. 8-8, 10-10 दिवसानंतर कोपरगावकरांना जे प्यायचं पाणी यायचं ते आता 3 दिवसाआड पाणी येणार आहे. सुरू झालेलं आहे 3 दिवसाआड आणि भविष्यामध्ये दररोजसुद्धा पाणी येईल अशा प्रकारचं नियोजन दादांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. कोपरगावमध्ये पाण्याच्या टाक्यासुद्धा दादांच्या कारकिर्दीत झालेल्या आहेत. आमच्या बिजलानगरमधली पाण्याची टाकी जी खूप आवश्यक होती ती दादांच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण झालेली आहे. असे अनेक कामं दादांच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहेत. हा बिजलानगरचा हा ओढ्याचा जो प्रश्न होता, इथलं डांबरीकरण होणं आणि पुलाचं काम होणं खूप आवश्यक होतं. खरं तर या ठिकाणी अनेक घटना घडल्यात. आम्ही दादांनी स्वतः येऊन पाहणी केली, त्यांना त्याचं महत्त्व कळलं, गांभीर्य कळलं आणि त्यांनी ते मनावर घेतलं. विशेषतः त्यांचे कार्यकर्ते विरणशेठ बोरावके, संदीप गवारे, संदीप कपिले, सचिन गवारे भाऊ या तिघांनी सातत्याने आमच्या बिजलानगरमध्ये संपर्क ठेवला आणि हे काम त्यांनी तडीस नेलं. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. यापुढे आपल्या हातून अशीच कामं होतील, कोपरगाव जनतेची सेवा घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. कोपरगावमध्ये खूप काही काम केले, खूप छान छान काम केले आणि मेन म्हणजे पाण्याचा प्रश्न सोडवला त्यांनी. आणि ह्या रस्त्याचं काम तर किती दिवसाचं खोळंबलेलं होतं. ह्या रस्त्याचं काम करून त्यांनी इथं निधी उपलब्ध करून देऊन खूपच म्हणजे मोलाचा हे केलेलं आहे त्यांनी. प्रॉब्लेम होत होता आणि ही आता जी सगळं सोयीस्कर झालं. प्लस आमच्यासोबत शेजारी म्हणून ITI कॉलेजची स्थापना आहे, सोबत डिपॉल आहे इकडे आणि मुलांना खूप जास्त सोयीस्कर झालं ते दादांनी केलं. त्याच्यामुळे आम्ही खरंच धन्यवाद म्हणू इच्छितो. जर शाळा सुटली नाही तर आम्ही सर्वजण मुलंसुद्धा आले असते दादांचे आभार मानायला. त्याबद्दल खरंच धन्यवाद डिपॉल पब्लिक स्कूल.